अकोल्यातील जुना शहर भागातील श्री शिवाजी विद्यालयात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली। दरम्यान वाढता तणाव पाहता पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज करावा लागला। अकोल्यातील जुना शहर भागातील श्री शिवाजी विद्यालय इथं भाजप उमेदवार करण शाहू आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार राजेश मिश्रा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। वाद दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी मतदान केंद्राजवळ मोठी गर्दी केल्याने तणाव आणखी वाढला। या जमावाला पोलिसांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला। लाठीचार्ज नंतर परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे। यावेळी महिलांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवारांनी केला। या प्रकरणामुळे आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार संघर्ष मिळत आहे। मी उमेदवार आहे आणि मला वाटते की उमेदवारांनी प्रत्येक जागी आपली उपस्थिती दर्शवली पाहिजे मतदान केंद्रावर। तर मी काही चुकीचं केलेलं नाही आहे आणि जे दादागिरीचा विषय आहे हे म्हणतात तर यांनी महिलांना इथं शिवीगाळ केली। लाडक्या बहिणी आमच्या आहेत, देवेंद्र साहेबांची योजना आहे आणि हे 2 दिवसात शिंदे गटात आलेले यांचं हिंदुत्व आता जागृत झालं का? लोकांना माहित आहे गद्दार आहेत लोक, यांना यांची जागा दाखवतील। येणाऱ्या विधानसभेत मागच्या विधानसभेत जागा दाखवली आणि उद्या निकाल आहे आणि मेरे को ये लगता है कि अपनी यहाँ की जनता पूरे विश्वास के साथ में हमारे साथ खड़ी है और उसका जवाब इनको कल मिल जाएगा। इनकी जो दादागिरी है कल खत्म हो जाएगी। जाऊन 5-6-10 कार्यकर्ते घेऊन सोबत 100 मीटर आतमध्ये म्हणजे सेंटरमध्ये आतमध्ये जाऊन जे लोक येऊ राहिले त्यांना हे करू राहिला की कमळले मतदान करा। सकाळपासून चालू आहे। आम्ही 2 वेळा साहेबाला फोन लावला, साहेब की आतमध्ये कोणी थांबायला पाहिजे, हे नियम आहे त्याचा, किती वेळ थांबायला पाहिजे आणि ते आतमध्ये प्रचार करता येत नाही, हा नियम आहे त्याचा। तरी जाऊ द्या असं चालू होतं। आता मी आलो, मी साहेबाकडे गेलो, साहेबाला सांगितलं साहेब जे आतमध्ये आहे त्यांचं कामच नाही आहे, जे मतदान करणारे आहेत त्यांना ठेवू द्या आतमध्ये, जे रिकामी आहेत त्यांना बाहेर काढ। मग त्याला झोंबलं, त्याच्यावर त्यांनी आमच्यासोबत बात केली, बाकी काही विषय नाही। बस त्यांनी आपल्यासोबत बात केला, डिपार्टमेंटवाले आले ते नाही। आता तक्रार करायचा विषय तिचा विषय संपला। ते आता मागणी काय मी मागणी नाही, नियम जे आहे त्याला नियमचं पालन झालं पाहिजे। हे इथले जे आपले ज्यांच्याकडे प्रभार आहे म्हणजे आपले आयुक्त धाने साहेब त्यांच्याकडे आणि जे डिपार्टमेंटवाले आहेत, SP साहेब आहेत, आमचे PI साहेब आहेत, ADP साहेब यांची जबाबदारी आहे ना की तिथे शांतता व्यवस्थित ठेवणं। कारण की सकाळपासून तेच चालू आहे। आम्ही तुम्ही माझा मोबाईल पहा की मी कंटिन्यू सकाळपासून किती वेळा फोन लावलेला यांना, या लोकांना डिपार्टमेंटने किती फोन लावला आतापर्यंत।